आम्ही माहिती घेतो आहोत, परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे। दुसरीकडे ओबीसींना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना भडकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची। पण गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे। ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल। म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे। पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे JR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावरही मराठा समाज विचार करेल। पण आपण म्हटलात की निवडणुकीनंतर बोलूया, निवडणुकीपूर्वी जर यावर बोललं तर आता काही होणार नाही, कारण गव्हर्नमेंटने एक JR काढून कास्ट सर्टिफिकेटच्या भरोश्यावर फॉर्म स्टँड करायचा लोकल बॉडी निवडणुकीमध्ये हे ठरवलं आहे। 6 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी मुदत दिलेली आहे, त्यामुळे आत्ता बोलून काही त्यांचा फॉर्म काही बाद होणार नाही। आपण त्याच वेळेस बोलू ज्यावेळेस हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणून मी म्हणालो। तर हिवाळी अधिवेशनात जर आपण पाहिलं तर विदर्भ वैद्यकीय विकास महामंडळावर सुधीर मुनगंटीवारांनी घर जाहीर केलेला आहे। हुरडा खाऊनचा पण विदर्भावर अन्याय करू नका असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। नाही, आता असंही सुधीर भाऊ बोलतात ते खरं बोलतात। सुधीर भाऊंनी हे सगळ्या बजेटमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे। ते विदर्भाच्यासाठी आणि विकासासाठी नेहमी आग्रही राहतात। त्यामुळं सरकारला घरचा आहेर म्हणण्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काय चुकीचं दाखवाय, तुम्ही तोंड बघा त्या आरशात, तुम्ही विदर्भाला काय देताय, तुमचा चेहरा गोरा आहे की काय दाखवण्याचं काम त्यांनी करून दिलं आहे।